हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आज आपण पहिल्यांदाच करणार आहोत इंग्रजी भेंडी. मी पहिल्यांदाच ट्राय करते, कारण याआधी मी कधीच केलेली नाही आहे. कारण कुणाला आवडतच नव्हती, पण म्हटलं चला आज मस्त अशी वेगळ्या पद्धतीने करूया म्हटलं. तर इंग्रजी भेंडीचे वरचं साल मी काढून घेतलं आहे, बटाट्यासारखे त्याला कापून घेतलेले. त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर एक वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 4 ते 5 आणि कढीपत्ता. सगळं आपल्याला कुकरमध्ये घालून द्यायचं आहे. वरनं मीठ घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या 3 ते 4. म्हणजे हरभरा डाळ पण शिजून जाते व्यवस्थित आणि इंग्रजी भेंडी तर शिजणारच आहे. ते बटाट्यासारखेच असतात अगदी. तर छान अशी शिजलेली आहे डाळ आता आणि आपण आता फोडणी देणार आहोत कढईमध्ये. तर या ठिकाणी आता जिरे घातलेलं आहे, मोहरी घातलेली आहे. तेल चांगलं गरम झालं की जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला आमसूल घालायचं. त्यानंतर लसणाची पेस्ट घालायची. अर्धा चमचा आपल्याला तिखटसुद्धा घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची. छान असं फ्राय झालं की त्यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ आणि भेंडी आपल्याला घालून द्यायची. त्यानंतर परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित आणि मस्त अशी उकळी आणायची. त्याला चवीनुसार थोडं अजून मीठ घालायचं आपल्याला आणि छान उकळी आली की आपली मस्त अशी इंग्रजी भेंडी हरभरा डाळ घालून रेडी झालेली आहे आणि टेस्टला खूप छान लागते. आमसूल घातल्यामुळे खूप छान असा फ्लेवर आलेला आहे तिला आंबट. तर तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली ती मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा. त्यानंतर कोथिंबीर घालायची आपल्याला मूठभर आणि छान एक 5 ते 6 मिनटं मस्त उकळी येऊ द्यायची. भातासोबत तर खूपच छान लागते. तुम्ही भाकरीसोबत खा, तांदळाच्या भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा. खूप छान लागते. पहिल्यांदाच ट्राय केली आणि मुलांनाही आवडली. नुसतीच इंग्रजी भेंडी केली तर मुलं खात नाही. म्हटलं चला काहीतरी वेगळं करून बघूया. तर त्यामध्ये डाळ वगैरे घातली आणि त्याने खूप छान झाली. यामध्ये तुम्ही तूर डाळ पण घालू शकतात किंवा मग मुगाची डाळ पण लावून तुम्ही करू शकता. खूप छान लागते. पण हरभऱ्याच्या डाळीचा जरा वेगळा टेस्ट येतो. तर त्यामुळे म्हटलं चला आपण आज ट्राय करूया. तर कशी झाली मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा आणि आजचा दिवसही कसा गेला आहे ते नक्की पुढे ब्लॉगमध्ये पूर्ण बघा. कंटिन्यू राहा. आणि इकडे माझी गाडी खराब झालेली होती. म्हणजे तिचं ब्रेकचं काहीतरी बिघडलेलं होतं. त्यामुळे शोरूमला कॉल केलेला होता आणि तिकडनं गाडी आलेली होती माझी हत्यारे गाडी घेऊन जाण्यासाठी शोरूमला आणि रिपेरिंग वगैरे केल्यानंतर मग मिळणार होती. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकटाच तो करून घेतो आहे सगळं, कारण ऑटोमॅटिक असल्यामुळे त्याला गरजच नाही कोणाची. नाही तर 2-3 माणसं तरी ॲटलीस्ट गाडी चढवायला वर लागतात, टेम्पोमध्ये वगैरे म्हणा किंवा कशात. तर ही स्पेशल आपली गाडी घेऊन जाण्यासाठी आणलेली आहे गाडी. तर या ठिकाणी आता खूप दिवसापासून तिला शोरूमला दाखवायची होती. तर त्यानंतर मग आता मुलांना म्हणजे राजला सोडून आले मी क्लासला वगैरे. त्यानंतर लाडूबाईला आणि मला जायचं होतं तिचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सायबरला. तर त्या ठिकाणी पण खूपच गर्दी होती आणि पाऊसही पडत होता. शेवटी आम्ही तिकडे गेलो, वेटिंगला होतो. त्यानंतर लाडूबाईचा नंबर आला आणि डॉक्युमेंट्स वगैरे सगळे त्यांना दिले आणि व्यवस्थित ते रजिस्ट्रेशन करून घेतलं. कॉलेज वगैरे घेतलं की डॉक्युमेंट्स व्हॅरिफिकेशनला कुठे जायचं वगैरे ते कॉलेज घेतलं. त्यानंतर मग इकडे थांबली होती मी आणि लाडूबाईला म्हटलं कर तूच, जरा तुलाही सवय झाली पाहिजे. आपण फक्त त्यांना गायडन्स करायचं, त्यांना त्यांचं करू द्यायचं. तर इकडे बघा पाऊस पण चालू आहे, वातावरण खूपच खराब होतं. त्यानंतर आपल्याला बड्डेला जायचं होतं, तिथलं आमंत्रण होतं. त्यामुळे गिफ्ट वगैरे येताना घेतलं आम्ही आणि ते पॅक वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर बहिणीचा मुलगा आलेला होता घ्यायला. ताईने त्याला गाडी घेऊन आम्हाला घेण्यासाठी पाठवलं होतं. राजला घेतलं शाळेतनं. त्याची शाळाही तोपर्यंत सुटली होती संध्याकाळी आणि मग निघालो. ते तरी पण बाहेर खूप पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस चालूच होता कंटिन्यू. त्यानंतर थोड्या वेळाने पाऊस थांबला. आम्ही त्या ठिकाणी पोचलो ताईच्या अपार्टमेंटमध्ये. खूप वेळा तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. ताईचं अपार्टमेंट असं मधनं काही असलं की आम्हाला म्हणजे जाणं येणंच असतंच. इकडे आता गाडी वगैरे पार्क केली आणि आता वरती जायला निघालो आहेत. तर तिकडे जाऊन आपल्याला तयारी करायची म्हटलं तर खूपच घाई झाली होती आणि खूप पावसाचं वातावरण होतं. त्यामुळे मग साडी वगैरे घालून काही आले नाही मी. इकडे मुलांचा चावटपणा चालूच असतो, मुद्दाम करतात ते नाटकं. तर म्हटलं ठीक आहे. नंतर मग इकडे ताईकडे आलो. ताई पण थांबलेली होती माझ्यासाठी रेडी होण्यासाठी आणि इकडे राज होता थकलेला. मग राजला थोडीशी भूक लागली होती, त्याला मॅगी केली त्याच्या दीदीने. त्यानंतर ताई आणि मी रेडी झालो. नंतर मुली पण रेडी झाल्या आणि अशी काही मी साडी घातलेली होती. सिंपलच आपली तयारी केलेली होती
आणि कसं आहे ना की जो बड्डे बॉय ना आमचा, त्याचा पहिला वाढदिवस कोरोनात झालेला होता, त्यामुळे मग त्यावेळेस जास्त कोणी नव्हतं. तर आता त्याचा 5वा वाढदिवस आहे आणि मग आता आपण इथेच आहोत, तर आपल्याला आमंत्रण मिळालेलं होतं आणि आपण जाणार होतो. आता सगळ्यांची तयारी झालेली आहे. आता जाऊया मस्त बड्डे बॉयच्या घरी. बड्डे बॉय आता इकडे रेडी होत होता आणि आई आल्यावर अजूनच खुश होत होतो. तर त्यामुळे त्याची तयारी त्याला आईकडनं करायची होती आणि एकदम एक्साईट होता. त्याचे फ्रेंड्स वगैरे येणार होते. मस्त रेडी होत होता इकडे. तर या ठिकाणी बघा आता फोटो सेशन वगैरे चाललं होतं त्याचं. तर इकडे त्याला गिफ्ट आता राज देणार होता आणि त्याचा लाडका मामा आहे, त्याला खूप लागतात मामा त्याचे. तर इकडे त्याचं फोटो सेशन चाललेलं होतं आणि नंतर माझ्याकडे पण आला. मग खूप गप्पा केल्या. त्यानंतर आता गिफ्ट वगैरे पाहिजे होते बड्डे बॉयला. तर खूप छान असं इकडे सजवलं पण होतं त्याच्या पप्पांनी. छान डेकोरेट केलेलं होतं आणि केक वगैरे बघू शकता, खूप सुंदर असा केक होता आणलेला. इकडे बड्डे बॉयचे बाबा आहेत, मामा आहेत बसलेले. तर अशी सगळी तयारी चाललेली होती. त्यानंतर बायकांचं काय, बायका जिथे जमल्या तिथे गप्पा मारायला लागतात. तर आमच्या इकडे गप्पा चाललेल्या होत्या आणि आता थोड्या वेळाने बड्डेची तयारी म्हणजे झालेली होती. आता बड्डे फ्रेंड्स वगैरे आले की चालूच करणार होतो. तोपर्यंत बड्डे बॉयचं म्हणणं होतं की मला खूप सारे गिफ्ट पाहिजे आणि मला आत्ताच उघडून बघायचे आहेत की मला काय गिफ्ट मिळालेत म्हणून. मग आम्ही जे गिफ्ट दिलं होतं ते पण त्याने ओपन करून बघितलं. त्यानंतर अजून एक गिफ्ट होतं ते पण ओपन करून बघितलं आणि मग त्याला त्याचे फ्रेंड्स येईपर्यंत मग वाट बघत होता की मला कधी गिफ्ट मिळतील आणि मी कधी ओपन करणार याचं. तर लहान मुलांचं असतं ते. त्यानंतर थोड्या वेळाने आता बड्डे सेलिब्रेशन चालू होणार होतं. सगळे त्याचे फ्रेंड्स आलेले होते आणि त्याची मम्मा क्लासेस घेत असल्यामुळे खूप सारे लहान मुलं पण आलेले होते आणि सगळे त्यांच्या सोसायटीतले तेही होते. मुलांना मुलं असले की छान वाटतं. त्यामुळे त्याचा 5वा वाढदिवस छान झालेला आहे असा. आणि तुम्ही पण आता एन्जॉय करा. त्यानंतर आता बड्डे सेलिब्रेशन झालं होतं. मुलांचं पण जेवणं झालेली होती. त्यानंतर जाणार होते मुलं, त्यांना रिटर्न गिफ्ट देण्यात आलं आणि जेवणात मस्त असा राईस होता, पावभाजी होती आणि केक. खूप छान झाला वाढदिवस. तर त्याला वॉच पण मिळाली होती. तो सगळे गिफ्ट त्याने उघडले होते, ऑलमोस्ट सगळे बघितले होते त्याने काय मिळालं आहे असं आणि खूप खुश होता तो. तर असा आजचा दिवस गेलेला आहे फ्रेंड्स आणि असा झालेला आहे आयन्सचा वाढदिवस. तर आता आपल्याला घरी जायचं आहे कारण आता भरपूर वेळ झाला होता, 9 ते 9:30 वाजलेले होते आणि आता आम्ही निघणार होतो घरी जायला. तर पुन्हा आम्हाला दादा सोडायला येणार होता कारण पाऊस चालू झालेला होता पुन्हा बारीक बारीक. त्यामुळे आम्ही आता जातो आहे घरी आणि असेच ब्लॉग बघत राहत जा आणि ब्लॉगला लाईक शेअर कमेंट्स करत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.